भर पावसात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीकडून बदलापूर घटनेचा निषेध करण्यात आलाय। गृहमंत्री फडणवीस यांनीच नाही तर सरकारनंच राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ शरद पवार आणि सर्व आंदोलक बसले होते। खासदार सुप्रिया सुळे, महाविकास आघाडीचे सर्व स्थानिक नेते यावेळी उपस्थित होते। काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी महात्मा गांधीजींचं स्मरण करून त्यांचे भजन उपस्थितांकडून म्हणून घेतले। शरद पवार म्हणाले, देशातील राज्याचा नावलौकिक अशा घटनांमुळे काळवंडलाय। एक दिवस असा जात नाही की राज्यात कुठे ना कुठे भगिनींवर अत्याचार होत नाही। एका महिलेवर अत्याचार झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हात काढण्याचा आदेश दिला होता। अशा घटनेचा निषेध करणं म्हणजे राजकारण असं समजत असतील तर राज्यकर्ते किती असंवेदनशील आहेत हे लक्षात येतं। त्यानंतर पवार यांनी उपस्थितांना शपथ दिली। मी अशी शपथ घेतो की माझे घर, गाव, ऑफिस कुठेही असे काही होत असेल, महिलांची छेडछाड, अत्याचार होत असतील तर मी त्यास विरोध करेल, आवाज उठवेल, मुलगा मुलगी असा भेदभाव करणार नाही। महाराष्ट्र आणि देशात सुरक्षित आणि भयमुक्त वातावरणासाठी प्रयत्न करेल। माजी आमदार महादेव बापर, दीप्ती चौधरी, जयदेव गायकवाड यांची भाषणे झाली। राष्ट्रगीतानंतर निषेध आंदोलन थांबवण्यात आले। काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आभार व्यक्त केले।